नमस्कार मित्रांनो, मी सागर कासारे आपले स्वागत करतो दक्ष ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आज आपण बघणार आहोत RT ॲडमिशनची सविस्तर माहिती. नवीन अपडेटनुसार RT ॲडमिशन सुरू झाले आहेत मित्रांनो. तुम्ही जर पालक असाल तर तुम्ही तुमच्या पाल्याला खाजगी तसेच सरकारी शाळेमध्ये निशुल्क प्रवेश मिळवून देऊ शकता. यामध्ये आरक्षित अशा प्रवर्गांसाठी 25% जागा राखीव असणार आहेत. याचा फायदा आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा प्रवर्गातील कुटुंबांना मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थी कोणत्याही आर्थिक दडपणाविना त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकतात. RT ॲडमिशनसाठी आता अधिकृत स्वरूपात नव्याने पोर्टल सुरू झाले आहे. शासनाने काही कालावधी प्रवेश बंद केला होता, परंतु आता पुन्हा एकदा RT पोर्टल सुरू झाले आहे. मुख्य स्वरूपाची बाब म्हणजे ज्या पालकांना त्यांच्या पाल्याचे RT ॲडमिशन यापूर्वी केले होते त्यांना आता नव्याने फॉर्म भरावा लागणार आहे. नवीन अर्ज प्रक्रिया 17 मे 2024 पासून सुरू झाली आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही जर अगोदर अर्ज केला असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा अर्ज करायचा आहे. जर तुम्ही अर्ज केला नाही तर तुमच्या पाल्याला RT ॲडमिशन मिळणार नाही. यापूर्वी शासनाने RT ॲडमिशन संबंधी जे नवीन नियम लागू केले होते त्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यामुळे आठवडाभर RT ॲडमिशन बंद होते, पण आता ते नव्याने सुरू झाले आहे. RT ॲडमिशन 2024 फॉर्म ऑनलाईन ॲप्लिकेशन या सेक्शनमध्ये मी तुम्हाला RT फॉर्म कसा भरायचा या संबंधी स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहे. सो माहिती पूर्ण बघा. RT फॉर्म भरण्याच्या स्टेप काय आहेत मित्रांनो, बघूया. सुरुवातीला तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या RT ॲडमिशन पोर्टलवर जायचे आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर तेथे तुम्हाला होम पेजवर आलेल्या ऑनलाईन ॲप्लिकेशन या पर्यायावर क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन या लिंकवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड जनरेट करायचा आहे. सर्व माहिती भरून नोंदणी पूर्ण झाल्यावर रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर तुम्ही जनरेट केलेला ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड वापरून लॉग इन करू शकता. तुमच्यासमोर RT ॲडमिशन फॉर्म ओपन होईल. फॉर्ममध्ये विचारलेले सर्व माहिती तुम्हाला अगदी अचूकपणे भरायची आहे. माहिती जर चुकीची आढळली तर ॲडमिशन कॅन्सल केले जाईल, याची काळजी घ्या. कारण छोटी जरी चूक झाली तरी फॉर्म बाद केला जातो. अर्ज सादर करताना काही स्टेपनुसार फॉर्म भरावा लागतो. त्यामध्ये तुम्हाला ज्या शाळेत ॲडमिशन घ्यायचं आहे त्यामध्ये 1 किलोमीटर ते 3 किलोमीटर या परिघातातील शाळा निवडताना जास्तीत जास्त 10 शाळा निवडता येतात. यासोबत RT ॲडमिशन फॉर्म अप्लाय करताना जे आवश्यक डॉक्युमेंट विचारले आहेत ते सर्व अपलोड करणे बंधनकारक आहे. अर्ज करताना हे कागदपत्रे सॉफ्ट कॉपीमध्ये लागतात आणि जेव्हा लॉटरी लागते तेव्हा हार्ड कॉपीमध्ये लागतात. त्यामुळे अगोदर त्याची तयारी करून ठेवायची आहे. शेवटी सर्व माहिती भरून झाल्यावर एकदा RT फॉर्म तपासून घ्यायचा आहे, व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. अर्ज चुकला असेल तर तेव्हाच तो दुरुस्त करायचा आहे किंवा डिलीट करून नवीन अर्ज भरायचा आहे. पण जर तुम्ही अर्ज सबमिट केला तर तुम्हाला कोणताही तिच्यात चेंज करता येणार नाही आहे. त्यामुळे याची विशेष काळजी घ्या. जर तुम्हाला स्वतःला RT फॉर्म भरता येत नसेल तर कोणत्याही ऑनलाईन सेवा केंद्रात जाऊन तुम्ही अर्ज करून घ्या. कारण तुम्ही अर्ज करताना काही चुका करू शकता, पण त्यांना RT ॲडमिशन फॉर्म संबंधी संपूर्ण माहिती असते. त्यांच्याद्वारे जर अर्ज केला तर तो बाद होण्याची शक्यता खूप कमी असते मित्रांनो. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन सेंटरला जाऊन फॉर्म भरू शकता.
तर ही होती मित्रांनो आजची माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.